नाशिक शहरातील महालक्ष्मी नगर जत्रा चौक परिसरात समर्थ ज्वेलर्सच्या चौथ्या शाखेची बुधवारी दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न झालंय। या नव्या दालनाचे उद्घाटन कुटुंबातील आजी आजोबांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी संचालक अनिल पारसनाथ खरोटे यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या। शुद्धतेची हमी, विश्वासाची परंपरा हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू झालेल्या या दालनात सोने चांदीचे आकर्षक दागिने, राशी रत्ने तसेच विविध आधुनिक व पारंपरिक डिझाईन्सचा समृद्ध संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलाय। यावेळी बोलताना संचालक अनिल पारसनाथ खरोटे म्हणाले, ग्राहकांना दर्जेदार आणि शुद्ध दागिने वाजवी दरात उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे। आमच्या दालनात नवीन ट्रेंडनुसार आधुनिक डिझाईनचे सोने चांदीचे दागिने, राशी रत्ने आणि विविध आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे। प्रत्येक ग्राहकाला विश्वासार्ह सेवा आणि गुणवत्तेची हमी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर्सचीही घोषणा करण्यात आली आहे। 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ग्राहकांना फक्त 9% मजुरीत दागिने उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे। स्थानिक नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की यापूर्वी सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी आम्हाला शहरातील इतर भागात किंवा गावात जावे लागत होते, मात्र आता आमच्या परिसरातच समर्थ ज्वेलर्सचे दालन सुरू झाल्याने दर्जेदार दागिने सहज उपलब्ध होणार आहे। त्यामुळे वेळ, प्रवास आणि खर्चाची बचत होणार असून स्थानिक नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे। समर्थ ज्वेलर्सचे हे नवीन दालन शॉप क्रमांक 7, सत्यम गॅलेक्सी अपार्टमेंट, महालक्ष्मी नगर, जत्रा चौक, नाशिक येथे सुरू झाले असून उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक डिझाईन्स आणि विश्वासार्ह सेवेमुळे ग्राहकांची पसंती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। नमस्कार, मी अनिल खरोटे समर्थ ज्वेलर्स कडून बोलतोय। समर्थ ज्वेलर्स हे आपल्या जत्रा हॉटेल परिसरामध्ये महालक्ष्मी नगर सत्यम गॅलेक्सीमध्ये चालू करण्यात येत आहे। आजपासून ग्राहकांसाठी खुलं आहे। तरी आपल्याकडे हॉलमार्क 916 दागिने बिनघटीचे मिळतील। हॉलमार्क दागिने आजपासून आपण त्याच्यावरती डिस्काउंट देखील चालू केला आहे। 9% खाली फक्त मजुरी लागणार आपल्याला 9%। एक 15 तारखेपासून तर पुढच्या महिन्यात 15 तारखेपर्यंत ही चौथी शाखा आहे। एक माडसांगवी, लाखलगाव आणि कपालेश्वर नगर, आडगाव नाका इथे आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या परिसरामध्ये नवीन दालन असल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आपल्याकडे नवीन डिझाईन आणि उत्कृष्ट अशी डिझाईन असते। तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नवीन सणांसाठी आपलं दिवाळी, दसरा ऑफर पण असतात, त्यासाठी नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा। धन्यवाद। नमस्कार, ही आमच्या अनिल अण्णांची चौथी शाखा आहे। तर सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की सर्वांनी एकदा येऊन इथं विश्वासाची खात्री करून घ्यावी आणि एक सेवेचा लाभ मिळावा। नमस्कार, माझं नाव देवयानी अनिल खरोटे। आज ही आमची ही चौथी शाखा आहे। आज नवीन प्रकारचे ज्वेलरी आहे, चांदी आहे, सोन्याचे आहेत, नेकले काय म्हणते कानातले, अंगठी, पोत असे इत्यादी वस्तू आहेत। तसं एकदा नक्की व्हिजिट द्या। अनिल खरोटेंचा मित्र ॲक्च्युली त्यांनी आज नवीन आडगाव इथे शॉप जो ओपन केला आहे त्याच्या दालनाच्या ओपनिंगसाठी आलो होतो। तर त्यांच्या सोन्याची व्हरायटी किंवा मेकिंग वगैरे खूप छान असते। ऑलरेडी त्यांचे 3 दालन आहे नाशिकमध्ये, एक लाखलगाव, दुसरं कपालेश्वर, माडसांगवी आणि आता जे इथे जे नव्हतं, जे याच्यासाठी नाशिकला जावं लागायचं लोकांना, तर आडगावला त्यांनी आता नवीन चालू केलेलं आहे। तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। कविता शिंदे, इथे हे जे शॉप झालं फारच आनंद होतो इथे शॉपचा। त्यांनी मेकिंग चार्जेस ते खूप छान झालं आम्हाला एक, आणि आम्हाला बरंच लांब जावं लागतं, ते एक आमच्या दृष्टीने एक छानच झालं। माझे नाव स्नेहल बोराटे। मी इथे गेली 8 वर्ष राहते या एरियामध्ये। आतापर्यंत असं दुकान नव्हतं ज्वेलर्स कुठेच इथे आजूबाजूला, आणि प्रत्येक वेळेस आम्हाला सोने खरेदीला गावामध्ये जायला लागायचं सराफ बाजारामध्ये। तर ते येणं जाणं खूप हे व्हायचं, आणि ओळख नसल्यामुळे काही गोष्टी समजत नव्हत्या व्यवहारामधल्या, जे की सोन्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं। तसंच या दादांनी जे इथं दुकान चालू केलं आहे ते आमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे, आणि सगळं व्यवस्थित आम्हाला सांगून करून ते त्या प्रत्येक गोष्टीचा लाभ आम्हाला घ्यायला देणार आहेत। माझं नाव श्रद्धा कदम, राहणार इथलीच आहे मी। माझी खूप इच्छा होती, मला विचारलं इथल्या एरियामध्ये
का इथे कसलं दुकान टाकायचं. मी सांगितलं कोणतंच नाही, फक्त सोन्याचं दुकान टाकायचंय. आपल्याला कुठे जाता येता येत नाही आणि घरचे माणसं समजून मी हे सर्व केलं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.